चला लायसनचं काम तुम्ही झालेलं या लायसन येईल एका महिन्यामध्ये तुम्हाला लायसन आल्यावर दाखवतो तुम्हाला लायसन कसं असतं या रोडला दाखव. हां दुनिया में रहना है तो काम कर प्यारे तुम्ही वडिलांचे पाय लागले त्यामुळे मला ब्लॉगच करू वाटत नाही खरंच नको वाटतंय गावाकडची सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मी भावांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. हर महादेव. मी MH पंचायत रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. मी करतोय एडिटिंग. माझं डोळं बघा बा हे बघा बा हे असं घर आहे काहीतरी. आज लय उशिरा उठलो मी कारण की एडिटिंग पण करतो ना त्यामुळं. हे गावाकडले सकाळ काय भारी वाटतंय. काय पक्षी वाटतं काय सांगायचं तुम्हाला. चिमण्या खुरडा खाते त्या कबूतर आपली कामं लागले त्या काळी चिमणी उडती या मला जाते आमच्या खालच्या घरी. एडिटिंग थोडं राहिले एडिटिंग करतो आणि निघतो. तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. चला मी आलो तात्या इंचू. हा तात्या इंचू आला. चुलवून पेटवलेलं या. आज मोबाईल बघतोय. आज 11 मार्चला मार्च आहे ना या. आज 11 मार्चला चूल पेटवलं नाही. आज सांगितलं समधीकडे बघतोय मी. आज सकाळ धरणं येत्या बातम्या ही समजा गोष्टी. आता दिवस चूल पेटवण्यासाठी खराब आहे. ही आहे ती आहे. गरम खायचं नसतं ही तीन काय माहिती आहे. हां तेच म्हणतो ना मी. जरा तुला येतं ना काय करायचं असा विषय. रंबा हो 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 रंबा हो हो हो. कशी रंबा रंबा कशी दिसते रंबा लाईट गेली. आई लाईट गेली होय का. पण 2 तास येणार किती अर्धा तास झाला लाईट येऊन फक्त. अरे पाण्याची आली असेल आणि पुन्हा शिंगल यायची असेल. आपण पाणी भरलंय की पाणी भरले बुधवारचं ती रातच गोळा उठतो. के सुबह सुबह भोजनालय के लिए बैठे हैं हम. कडक भाकर आहे का थोडी कर. तिथं बाजरीच्या भाकरीचा तुकडं बघ. असं दे होती तुकडा पण कर गरम. बडा थोडा राग येऊ दे. लय गरम अन्न खायचं नाही का. दादा मी म्हणत नाही तुला. मग गरम जर अन्न खाल्लं तर कॅन्सर आपलं उठतं. असं मोबाईलला सांगते ती लय गरम अन्न खायचं नाही. फायनली भावांना आपल्या रानामध्ये ट्रॅक्टर फाडण्यासाठी आलेला आहे कारण की आपल्याला करायची लागण ऊस लावायचा आहे. आणि बेन आहे ना ते आपल्या खाल्ल्या साईडच्या रानामध्ये बघा तिकडे कोपऱ्यात आहे. ह्यातमध्ये बेनं लावायचं आपल्याला. आणि चालू या ड्रायव्हर तिकडे हसायला लागले. केबल काढली मी आता. थोडा फाण्याला थोडा ताप होतोय कारण की रान लय ओलं आहे ना. ढेकळं लय मोठी त्यामुळं. आणि तुमच्या पण रानात कधी त्रास झाला असेल. ओलं रान असताना ताप होतोच. पण शेतकरी ना किती जर केलं तरी पटापटा लागतं करायला समजा गोष्टी. आज तुमचा गाणाभाऊ चालणार नाही. ट्रॅक्टर राहण्यामध्ये फनाय चालू या एकदम मस्त मध्ये मी समजा गोष्टी चालू होतो. चला कुठं इकडेच लावतो. त्याला कॅमेरा इकडे फिटिंग करतो होता भाग कसा की कॅमेरा. हां आता ठीक आहे ओके.
आहे का नाही माझ्या पाठी मग बघता तुम्ही आता ही रान ओलंय बरोबर का, ही रान आता ओलंय. आधी काय होतं, आधी नांगरल्यानंतर ह्याची एक पलटीवर आली ना तर तेवढं वाळलं. आता खाल्लं पण वाळवायचं, खाल्ली बाजू वाळवायला लागेल ना, त्यामुळे आता शिंगल फाडून घ्यायला चालू. आता डबल फाडणं नाही आता हे का वर आलं, हे का ओलं रान वर आलं दिसतं, का गवळं रान वर आलं या. आता डबल फाडल्यावर अजून चांगलं वर येईल. बेकळा आहे तिथे का ट्रॅक्टरला जास्त अपदा करते ती या, तरी पण चालू आहे बघा. एवढंच हे करायचं आहे. हां फाडून झालेलं आहे. गणेश भाऊला तुमच्या चांगला जाम घाम आला आहे, कारण की रानामध्ये काम मी असं करतो का नाही. हे बघा कॅबला जोडा झालं सल्ला, कॅबला तोडतोय, रान फाडून घेतलेलं आहे मी. एवढा जास्त भयंकर ताप मला घरी आल्या हो, एवढा जास्त होतो का नाही. मी हार मानत नाही, मी करत राहतो भाऊ, मी करत राहतो चला. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, असं काम झालंय, समजलं ना. फॉलोवर भाऊ डायरेक्ट पाया पडतात. आपले भाव आलेत भेटायला, इतक्या उन्हाताना चालते. तर मला काय सांगायचं आहे, विषय झाला का नाही, ह्यांना व्हिडिओ बनवून टाकला आणि मला काय माहीत नव्हतं. मी रान फाळून आलो, जेवण केलं, आईनं माटाची भाजी केली, ती जेवण केलं मस्त मध्ये. आणि आता म्हणलं चला, तितक्यात गाडीचा आवाज आला तर थांबलो. भाऊ लोक कुठून आलाय भाऊ तुम्ही? आयल्यानगरवरून आलाय. आयल्यानगरवरून आलं, ती भेटला. खरंच खूप जास्त भेटत. नाव आपलं नाव सांगा काय? मी सागर वाळके. तुम्ही? मी मयूर हुशारे. केव्हा निघला होता घरनं? आम्ही सकाळी निघलेलो 6 वाजता. अरे वा, दोघं ब्लॉगर दिसताय. करा ब्लॉगिंग करा, आपल्या मराठी माणसाने ह्या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे. असल्या उन्हाच्या ताड्याक्यात गणेश भाऊ कुठं निघालाय तुम्ही? फॉलोवर भावांना भेटून भाऊ गेलं पुढं जेवण बिवण घालून. विचार करा तुम्ही, मी किती वर्ष झालं गाडी चालवतोय पण कधी लायसन्सची गरज नाही पडली. पण आता जरा थोडं कशी आपली लेवल वाढायला लागली ना, तर त्यामुळे म्हणलं भावांनो लायसन तर काढलंच पाहिजे ना. कारण की आपण कसं आहे ना, आपण नियमच्या खिलाफ आपण चालणार माणूस नाही. तर ही जी गाडी आहे का ना, ही टेंभुर्णीमध्ये लावायची आणि तिथनं दुसरी गाडी घेऊन जायचा असा प्लॅन आहे माझा. तर चला आता निघणार आहे. ह्या रस्त्याला मला ही गाडी नाही चालू वाटत भावांनो. मला विचार पडला आहे, अरे भावांनो हिला थोडं जरी म्हणजे हिचा नॉर्मल जर हिच्या टायरापासून दगड उडून जर का कुठं लागला नाही हिच्या, तर लय मोठं काम लागू शकतं. तर त्यामुळे मी हिला लय दमानं चालवतो ह्या रस्त्यानं. जाऊ का? चला दमान जावा बरं का, दमान जावा. अरे ज्या वेळेस आपली स्वप्न आपल्या हातामध्ये असतात ना, त्यावेळेची जी खुशी असते ना, ती खुशी खूप जास्त वेगळी. चल दे कसं आहे, अशी विली लागते उचलायला, बघितलं ना गाडीवर. तरी ही थोडी गडबडीत असल्यामुळं नाही उचलली, नाहीतर मी विली ना भावांनो 10-15 किलोमीटर एका जागा गाडी नेतो मी अशी उचलून. काय म्हणते माहिती का गणेश भाऊ, तुम्हाला ही गाडी लय जास्त सूट होती या. तुमची तब्येतीच्या अनुसार, तुमच्या चालवण्याच्या स्किल पाहिजे तुम्हाला. ही जी गाडी ना, ही बघा, हिला असं गेअर कमी करून लागतं थांबवायला. ही गाडी ब्रेकवर थांबत नाही, मी अजून बी सांगतो. चालवाय बच्चाल कोणाची गाडी कधी, ही गाडी फक्त आणि फक्त गेअरवर थांबते. ही गाडी ब्रेकवर थांबायची लय मुश्किल आहे. तर मित्रांनो, लायसन काढायला गेलं तर तुम्हाला दुपारी सांगितलं तर लायसन काढून पाक माघारी लांब आलो या. आता ब्लॉग चालू करतोय, कारण की बॅटरी पाक संपत आली, 2% राहिली होती, त्यामुळं ब्लॉग नव्हता केला.
आता ब्लॉग करतो या सदलाक माघारी आलेलो या आणि मस्त वाटतं लायसन काढलंय कारण की मोटरसायकल इकडे तिकडे न्यायची म्हणलं गाडी इकडे तिकडे न्यायची म्हणलं नाही लायसन लागतं आणि भारतीय नागरिक आहे त्यामुळं खूप जास्त महत्त्वाचं आहे लायसन आपल्यासाठी. तर तसंच आमचं मित्रांना आम्हाला एवढा वेळ दिला का नाही आज पूर्ण दिवस आजचा तंदा माझ्यासाठी दिलेला आहे. खरंच खूप जास्त भारी वाटतंय. आभारी राही निशल भाऊ. मौल्यवान वेळ काय बोलू काय बोलायचं सुचत नाही तर माणूस काय म्हणत असेल काय मला माहिती नाही. एवढं काम असतंय माणसाच्या पाठीमाग. विशाल भाऊ चला लायसनचं काम तुम्ही झालेलं या लायसन येईल एका महिन्यामध्ये. तुम्हाला लायसन आले दाखवतो तुम्हाला लायसन कसं असतं या रोडला दाखवतो. हां धरलं तर दाखवायचं का बरंच दाखवायचं. हे बघा माझं लायसन काढलं हे बघा माझं लायसन काढलं. लायसन काढलेलं या जिंदगीत पहिल्यांदा लायसन काढलेलं आहे. जिंदगीत पहिल्यांदा एकदाच लायसन विशाल भाऊकडे आलो गाडी नाही चालवली असा काळा घोडा असं होऊ शकत नाही ना. ही गाडी माझी आवडीची लय जास्त का नाही विशाल भाऊ. मला जमत नव्हती गाडी तेव्हापासून मी ही गाडी चालवतो. विशाल भाऊनं लय टकमक ठेवली आहे गाडी. लय भारी एक नंबर गाडी चालायला आहे. बिसन काढून तुमचा गाणा भाव फायनली निघालेला आहे घराकडल्या साईडला. हा 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 घेर कमी करताना जी फटाकडे फुटते ना धडाधड धडाधड नुसत्या ती बघण्याजोगं असते नुसतं. हा घरी आलेलो या एक ताप झालेला आहे मोठा. वडिलांच्या पायालाच काम करताना लई जाम लागलेलं या. वडिलांना चाला येणार या. मी हा घरगुती औषध करून लावलेलं आहे. आई जरा थोडी बाहेर गेली या मामाच्याकडे गेली आहे काय कामानिमित्त. ही पर्सनल गोष्टी आहे मला नाही दाखवू वाटत. आता तुम्ही कमेंट करून म्हणा काय गाणं भाऊ लागा तू करतोय तुझा कामाला वडिलांना ठेव घरी तुम्ही म्हणता आता कमेंट करून. पण गोष्टीच अशा त्या ती आता ही पर्सनल गोष्ट आता हे कोणी दाखवू शकत नाही की बाबा माझ्या वडिलांना असे माझ्या वडिलांना तसे हे तीन. मी औषध केलं तयार आणि स्वतः लावलं आहे. मी पळी जेवणाची पळी घेतली त्या पळीमध्ये थोडी हळद टाकलं खोबरं तेल उकळून दिलं आणि मग नंतर ते थोडं लावलं आहे. आय काय घरी नाही ना मी आताच लायसन काढून आताच घरी आलो आहे. मी रात्रीचे 7 वाजले ते आता लाईट येईल 10 वाजता पाणी भरायचं आहे मला. अजून लय भरपूर अशा गोष्टी त्या लाईफमध्ये लय संघर्ष करतोय पण येणारा काळ हा लय मोठा आहे माझ्यासाठी. लय आज घरीच आज परिस्थिती वाईट आहे ना. तुम्ही 2030 बघा ना 2030 बघा फक्त तुम्ही काय आहे ते आपल्यापाशी. तवर लय संघर्ष आहे लय मोठा संघर्ष आहे. तवर भरपूर असा काळ आहे. पण मी स्वतःला तयार करतोय मी रेडी करतो स्वतःला. नाही तू चल तू करतोय तू होतोय तू याच्यानं होतोय अशा गोष्टी करतोय मी. असू द्या 10 वाजता पाणी भरायचं या. ब्लॉग बंद करतो मी वडिलांचे पाय लागले त्यामुळे मला ब्लॉगच करू वाटत नाही. खरंच नको वाटतं या. काजू बदाम तुम्ही नका म्हणताय खायला काय करायचं त्याला. तुम्हाला म्हणतो मी काजू बदाम खातो. वडिलांना म्हणतो बरं का काजू बदाम आणल्यावर खात जावा. मला नाही जमत नुसतं असं म्हणते तर. काजू बदाम खा म्हणल्यावर काजू बदाम पण खात नाही ते वडील नको म्हणते खायला. अंडी मटण गायात माळायचं असलं तर अजिबात नाही. लहानपणापासून तन्न तर सोडून टाकलं अंडी मटण खाणं. बघा तेव्हा ह्या घरातल्या गोष्टी तेव्हा कोणी दाखवत नाही पण मी दाखवतो. जाऊ दे असू द्या भावांनो. तुमचं काय मत आहे यावर कमेंट करून सांगा. तर भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता आज दिवसभराचा. भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ करा लाईक चॅनल करू नका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.